23 वर्षांची एक नवरी 8 लग्न 9 लग्न करायला गेली आणि बिंग फुटलं. एकतर लग्नाला पोरगी मिळत नाही या कारणानं कित्येक तरुणांची लग्नच होत नाहीत. मग काय मिळेल त्या पोरीशी लग्न करायचं ठरतं. फार खोलवर कोणी चौकशीत पडत सुद्धा नाही. अशातूनच होते फसवणूक. लग्नाची ही फसवणूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कारण ही पोरानं नव्हे तर एका पोरीनं केलीये, तेही 9 लग्न करून. एक 23 वर्षांची देखणी पोरगी, जिल्हा तोच बीड. 23 वर्षांची एक नवरी 8 लग्न 9 लग्न करायला गेली आणि बिंग फुटलं. लग्नाच्या नावाखाली या 23 वर्षाच्या बालेनं पोरांना नादाला कसं लावलं, ना पोरांच्या ना त्यांच्या नातेवाईकांच्या कसं लक्षात आलं नाही. ती पैसे लुटत राहिली तरी लग्नावर लग्न करत राहिली. हे कसं घडलं, काय घडलं बघूयात या स्टोरी मधून. बीड जिल्ह्यातलं उमापूर हे गाव. इथं उघडकीस आला आहे एक धक्कादायक प्रकार. एका 23 वर्षीय देखण्या तरुणीनं लग्नाच्या नावाखाली तब्बल 9 जणांना जाळ्यात ओढलं आणि प्रत्येकाकडून लाखो रुपये उकळले. ही गोष्ट आहे योगेश शिंदे नावाच्या तरुणाची. लग्न जमत नव्हतं आणि शेवटी एका लग्न संबंध जोडवणाऱ्या एजंटच्या माध्यमातून त्याला एक मुलगी दाखवण्यात आली. देखणी, साधी आणि बोलण्यात गोड अशी मुलगी. योगेश तिच्यावर भाळला. घरच्यांच्या संमतीनं लग्नही ठरलं. रीतसर विधी सुद्धा झालेत आणि सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं वाटत होतं. पण लग्नानंतर काहीच दिवसातच नवरीचं वागणं बदलू लागलं. ती सतत आईकडे जायचा बहाणा करू लागली. त्यासाठी एक बनावट आई सुद्धा तयार करण्यात आली. गोष्ट इथंच थांबली नाही. एक दिवस नवरीनं स्वतःच एक धक्कादायक कबुली तिच्या नवऱ्याकडे दिली. तिनं सांगितलं की माझी याआधी 8 लग्न झालेली आहेत. फक्त सांगितलं नाही तर त्याचे पुरावेही दाखवलेत. हे ऐकून योगेशच्या पायाखालची तर जमीनच सरकली. तो सावरायच्या आतच नवरीनं आपला डाव साधला. घरातली कॅश, दागिने असा जवळपास 9 लाखांचा ऐवज घेऊन ती फरार झाली. एकाच क्षणात योगेशचं लग्न, विश्वास आणि आयुष्याची सगळी कमाई हे लुटलं गेलं. या घटनेनंतर योगेश शिंदे पूर्णपणे कोसळला. पण त्यानं हार मानली नाही. त्यानं थेट पोलीस ठाणे गाठलं. चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी सुद्धा योगेशनं केलीये. ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही, तर बीड जिल्ह्यात अशा बोगस लग्न टोळ्या सक्रिय असल्याची माहिती आता समोर येतेय. लग्न जमत नाही या असहाय्यतेचा फायदा घेत अनेक तरुणांना अशा जाळ्यात अडकवलं जातंय आणि त्यातून उद्ध्वस्त होतायत निर्दोष लोकांचे संसार. 23 वर्षांची एक तरुणी, 9 लग्न आणि लाखोंची फसवणूक. ही घटना म्हणजे एक गंभीर इशारा आहे की लग्नासारख्या पवित्र नात्यात विश्वास ठेवण्याआधी सत्य पडताळून बघणं आज अत्यावश्यक झालंय. कारण कधी कधी सुंदर चेहऱ्यामागे एक मोठा धोका सुद्धा लपलेला असू शकतो. या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा.